तुम्ही तर द्या एकदा हैदराबादचं गॅजेट आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला, देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. ते गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो, झाले 10 महिने, थोडा वेळ गेला मला मान्य करतो. थोडा वेळ 10 महिने. आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ते तुमचा आकडे पण मी सगळे आकडे घेतो तयार आहे ना आपल्याला. मी ऍडमिशन म्हणतोय. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी एमबीबीएस ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी एमपीसी युपीसी ला ऍडमिशन घेतील, कुणी बीएचएमएस ला घेईल, कुणी एमडी ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेतील ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले काश्मीर विदर्भाचं म्हटलं किंवा पश्चिम भाग म्हटलं, बरेच जुन्यावर बोलूच नका, तुमच्या पाया पडतो तुम्ही. जुन्यावर बोलू नका. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतात 19 हे नाही. मी एकच येत आमचे रोज पोरी त्यांना देते, त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकडून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात, पोरग ओपनच, बायको करून आणलेली ओबीसी, पोरग कोणाचं ओबीसी ओपनच. आमची जातच कळा ना, मिळाला ना आम्हाला म्हणतात